पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। 15,631 जागांसाठी पोलीस भरती निघाली आहे आणि पोलीस भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोलीस भरतीमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू झाले 29 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले पोलीस भरतीचे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे तर 30 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे पोलीस भरतीची। आणि पोलीस भरतीचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर मेन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल बोलणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागते याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। त्याचबरोबर उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते होणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर पोलीस भरतीचे फॉर्म भरणे या ठिकाणी चालू झाले आहे आणि सध्याच्या कंडिशनला जे विद्यार्थी मिळून आपल्याला गडबड या ठिकाणी करायची नाही। एक लक्षात ठेवा, विचार करूनच आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, ठाम आपल्याला निर्णय या ठिकाणी घ्यायचा आहे। आपल्याला जे विद्यार्थी मिळून एक या ठिकाणी अभ्यास या ठिकाणी स्वतःवरून तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे, कारण की प्रत्येकाचे जे विचार आहे वेगवेगळे असते। एक लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी मागच्या वर्षी कुठं कडाप कमी गेला होता, कोणत्या जिल्ह्यामध्ये कडाप कमी गेला होता, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त कडाप गेला होता, त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळून या ठिकाणी आपल्या कॅटेगरीच्या किती जागा आहे, कोणकोणत्या ठिकाणी किती जागा आहे, किती कमी आहे, किती जास्त आहे, ह्या काही विचार आपल्याला करायचे आहे, ह्या काही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचे आहे। आणि त्यानंतर जे विद्यार्थी मिळून आपल्याला या ठिकाणी पोलीस भरतीचा या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, तर आपल्याला जे या ठिकाणी सोच समजून या ठिकाणी पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा, कारण की फॉर्म भरणे चालूच आहे, 1 महिना या ठिकाणी पडलाय फॉर्म भरण्यासाठी। आरामात या ठिकाणी विचार करून या ठिकाणी फॉर्म भरा, एक लक्षात ठेवा। आता पोलीस भरतीच्या फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी जे आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे, 10वीचं मार्कशीट नेऊ शकता किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट किंवा 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, त्याचबरोबर डोमिसाइल लागणार आहे, त्याचबरोबर आधार कार्ड लागणार आहे आणि त्याचबरोबर पासपोर्ट फोटो सुद्धा आपल्या या ठिकाणी लागणार आहे आणि त्याचबरोबर ईमेल आयडी आपल्याला लागणार आहे मोबाईलमधले आणि त्याचबरोबर आपल्याला सिग्नेचर त्या ठिकाणी लागणार आहे। मोबाईल नंबर आपल्याला लागणार आहे, जो चालू मोबाईल नंबर आहे त्याच्यावर आपलं जे या ठिकाणी OTP वगैरे आला पाहिजे। तर हे काही या ठिकाणी एवढे काही डॉक्युमेंट फक्त आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागते, जास्त डॉक्युमेंट या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी लागत नाही, एक लक्षात ठेवा। तर पोलीस भरतीमध्ये जे आहे पोलीस शिपाईचं पद आहे, पोलीस चालकचं पद आहे, पोलीस कारागृह आहे, पोलीस बॅट्समन आहे आणि SRPFचं पद आहे। तर जे बॅट्समनचं पद आहे यामध्ये फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते मुला मुलींना आणि बाकीचे जेवढे पण पद आहे त्यासाठी शिक्षण 12वी पास लागते मुला मुलींना, ठीक आहे। तर आता यामध्ये फीचा जर आपण विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 400 रुपये फी आहे, 450 रुपये फी आहे आणि मागासवर्गीयांसाठी 350 रुपये या ठिकाणी फी ठेवण्यात आलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला पोलीस भरतीमध्ये तशी जी वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्षापर्यंत, SC/ST ला 5 वर्ष सूट आहे आणि यावर्षी जे विद्यार्थी मिळून एक्स्ट्रा सूट वयोमर्यादामध्ये मुलांना दिली आहे, म्हणजे 18 ते 33 वर्षापर्यंत मुलांना सूट या ठिकाणी वयामध्ये देण्यात आली आहे, कारण की मुलांचं जे वय आहे या ठिकाणी वाढलं होतं, तर त्यांच्यासाठी हे चांगला मोठा दिलासादायक या ठिकाणी अपडेट आहे, एक लक्षात ठेवा। तर ज्यांचं वय जास्त असेल 33 वर्षापर्यंत जरी असेल तर आपल्याला फॉर्म भरता येते। जे SC ST OBC त्याचबरोबर EWS कॅटेगरी, कोणते कॅटेगरी असेल NTV सगळ्या कॅटेगरीला उंची जे 18 ते 33 पर्यंत लागते, ओपन कॅटेगरी सोडून ओपन कॅटेगरीला 18 ते 38 पर्यंतच फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपण यामध्ये सर्वात अगोदर आपण निवड प्रक्रियेचा जर पाहिलं पोलीस भरतीमध्ये तर सर्वात अगोदर आपला पहिल्या टप्प्यामध्ये फिजिकल आहे, टप्प्यामध्ये आपला ग्राउंड आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया पोलीस भरतीची आहे। आता पोलीस भरतीचा या ठिकाणी ग्राउंड कधीपर्यंत या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे या ठिकाणी लवकरच होणार आहे, कारण की याच्या अगोदर जर आपण पाहिलं ह्या 2-3 भरत्या झाले, 2023 ची भरती म्हणा, 2024 ची म्हणा, एवढं फास्ट मध्ये ग्राउंड या ठिकाणी घेण्यात आलं, मी तुम्हाला या ठिकाणी सांगू नाही शकत, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। एकदम ग्राउंड फास्ट होणार आहे, एक लक्षात ठेवा। असं नका समजू की तुम्ही बम जास्त टाइम आपल्याजवळ राहिलेला आहे, तर आपल्याला जे आतापासून आपापल्या फिजिकलची तयारी या ठिकाणी चालू ठेवायची आहे। जे पोलीस भरतीचं जे ग्राउंड असणार आहे सोमवार, तर आता सोमवार जर आपण पाहिलं सोमवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, जसं जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, आता सध्याच्या कंडिशनला आचारसंहिता या ठिकाणी लागणार आहे आणि निवडणुकाच्या या
ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये आहे आणि डिसेंबर महिन्यापर्यंत ह्या निवडणुका पार पडल्यानंतर, कारण की निवडणुकीमध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाच्या त्या ठिकाणी ड्युट्या लागल्या राहते, तर ग्राउंड जे आपल्या या ठिकाणी होणार आहे फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी स्टार्ट होण्याची दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा। तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जे या ठिकाणी ग्राउंड होऊ शकते, कारण की उन्हाळ्यामध्ये जे पोलीस भरतीचं ग्राउंड राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपले जेवढे पण इव्हेंट आहे 1600 मीटर रनिंग, 5 किलोमीटर गोळाफेक, 100 मीटर रनिंग, हे सर्व या ठिकाणी आउट ऑफ करा। तर आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, तर पाहिजे पोलीस शिपाईचं पद आहे, पोलीस बॅट्समन आहे, पोलीस कारागृह, यामध्ये जे पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचा ग्राउंड असणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड असणार आहे पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन, पोलीस कारागृह, यामध्ये 800 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, महिला उमेदवारांसाठी गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचा यामध्ये ग्राउंड असणार आहे। आणि जे चालकचं पद आहे, चालक पदामध्ये जे ग्राउंड असणार आहे हे 50 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 30 मार्कासाठी आपलं 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि गोळाफेक आहे 20 मार्कासाठी, अशा प्रकारे आपलं 50 मार्काचा या ठिकाणी ग्राउंड असणार आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे 20 मार्कासाठी, अशा प्रकारे आपला 50 मार्काचा या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर SRPFचा जर आपण या ठिकाणी ग्राउंड पाहिलं तर SRPF मध्ये आपलं 100 मार्कासाठी ग्राउंड असणार आहे, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे, 25 मिनिटांमध्ये जर आपण 5 किलोमीटर रनिंग मारली तर आपल्याला 50 मार्क या ठिकाणी आउट ऑफ या ठिकाणी भेटणार आहे। जास्त जरी टाइम आपला या ठिकाणी झाला तरी सुद्धा आपल्याला चांगले मार्क या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंगला या ठिकाणी पडणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर गोळाफेक आहे 25 मार्कासाठी आणि 100 मीटर रनिंग आहे 25 मार्कासाठी, अशा प्रकारे 100 मार्कासाठी जे SRPFचा या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे SRPFचं ग्राउंड आहे। आणि SRPFचं जर आपल्याला ग्राउंड पास व्हायचं असेल तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकलमध्ये 90-91 वरचा मार्क पडले पाहिजे, तेव्हा कुठे या ठिकाणी चान्सेस राहते की आपण या ठिकाणी ग्राउंड पास आपल्याला पेपरसाठी बोलवण्यात येणार आहे, हे काही चान्सेस त्या ठिकाणी राहते। आणि 90च्या खाली जर आपल्याला SRPF मध्ये ग्राउंडमध्ये मार्क पडले तर कमी चान्सेस राहते की आपल्याला पेपरसाठी बोलवणार आहे म्हणून, ठीक आहे। आणि त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय आहे पोलीस भरतीमध्ये, तर यामध्ये आपला या विद्यार्थी मित्रांनो पेपर यामध्ये आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 100 मार्कासाठी पोलीस भरतीचा आपल्या यामध्ये काय असणार आहे पेपर असणार आहे। आणि पेपरसाठी जो आपल्याला टाइम भेटणार आहे तर 1.5 घंट्याचा टाइम पेपरसाठी भेटणार आहे, 90 मिनिटाचा। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला पेपरमध्ये 100चे 100 प्रश्नावर या ठिकाणी टिक करून येत आहे, कारण की पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। आणि पोलीस भरतीचा जो पेपर हा एकाच दिवशी येणार आहे प्रत्येक घटकाचा। आता SRPFचा जर तुम्ही या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय झाला, SRPFचा जो पेपर असणार आहे एकाच दिवशी सर्व विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। पोलीस शिपाईचा जर पेपर असेल तर तो एकाच दिवशी या ठिकाणी होणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे। तर अशी काही प्रक्रिया यामध्ये पोलीस भरतीची आहे, लक्षात ठेवा। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, पुढे जे मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आहे आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे वेळोवेळी। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। आजच्या जडीचा थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय